राडेगाव पोलीस स्टेशनचे लाचखोर ठाणेदार म्हेत्रे यांनी रेती माफियांकडून लाच घेऊन डोळ्यावर गांधारीची पट्टी बांधली। यामुळे साहेबांना रेतीचे ट्रॅक्टरच दिसत नाहीत। राडेगाव पोलीस स्टेशनच्या हदीमध्ये रेतीचे अनेक घाट आहेत। रामतीर्थ, जगजाई, धर्मापूर घाटात रात्रदिवस रेती चोरी होते। प्रत्येक घाटात 10 ते 15 ट्रॅक्टर असते, परंतु ठाणेदार म्हेत्रे व त्याचा ड्रायव्हर सूरज गावंडे यांनी हे घाट लाच घेऊन विकत घेतल्याचे दिसतंय। 10 ते 12 लाख रुपयांची रेती माफियांकडून वसुली ही सूरज गावंडेला करायला लावतो आणि डोळे बंद करून झोपी गेल्याचे सोंग घेते। याचा ड्रायव्हर दिवसा रेती चोरी करायचे आदेश माफियांना देतोय। ड्रायव्हर सूरज गावंडे यांची दिवसेंदिवस दादागिरी वाढतच चाललेली आहे। याचे रेती माफियांसोबत दोस्ती याराण्याचे संबंध आहे। ड्रायव्हर सूरज गावंडे यांनी सुद्धा 2 रेतीचे ट्रॅक्टर भाड्याने घेऊन रेती चोरीचा धंदा सुरू केलाय। एवढंच नाही तर हा भामटा कळमचा रहिवासी असल्याचा फायदा घेऊन तिथल्या देशी दारू भट्टीमधून दारू विकत आणतोय आणि राडेगाव लागून असलेल्या वर्धा जिल्ह्यामध्ये तो दारू सप्लाय करतोय। अशा ड्रायव्हरला व ठाणेदार म्हेत्रेवर कारवाई का केली जात नाही असा प्रश्न निर्माण होतोय। यवतमाळचे पोलीस अधीक्षक कुमार चिंता, ड्रायव्हर सूरज गावंडे व ठाणेदार म्हेत्रे यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी राडेगाव नागरिकांची मागणी आहे। राडेगाव तालुका प्रतिनिधी तुषार खुनकर।